आपल्या अभ्यास वर्गाला आपण सुरुवात करूया। सुरुवातीला मी डॉक्टर देशपांडे यांना विनंती करते की त्यांनी अभंग म्हणावा आणि आपल्या अभ्यास वर्गाला सुरुवात करा। आवाज ऐकू येतोय ना? हो येतोय। हां। अबीर गुलाल उधळीत रंग, अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, अबीर गुलाल उधळीत रंग, रंग रंग अबीर गुलाल उधळीत रंग, उंबरठ्यासी कैसे शिवू आम्ही जातिहीन, उंबरठ्यासी कैसे शिवू आम्ही जातिहीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन, पायरीशी होऊ दंग गाऊनी अभंग, पायरीशी होऊ दंग गाऊनी अभंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू, वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू, चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ, चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ, विठ्ठलाचे नाम घेऊ विठ्ठलाचे नाम घेऊ होऊन निसंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, आषाढी कार्तिकी भक्त जन येती, आषाढी कार्तिकी भक्त जन येती, पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती, पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती, सुखा म्हणे नाम घेता सुखा म्हणे नाम घेता, भक्त होती दंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, अबीर गुलाल उधळीत रंग, रंग रंग अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग। छान, सुरुवात छान झाली। मध्यंतरी वाईतून बऱ्याच महिलांनी तांडव स्तोत्र शिकलं। राम तांडव स्तोत्र, शिव तांडव स्तोत्र, काली तांडव स्तोत्र, कृष्ण तांडव स्तोत्र अशी तांडव स्तोत्र शिकली आणि त्याचं चेन्नई आणि दक्षिण भागामध्ये बऱ्याच ठिकाणी त्याचं सादरीकरणही केलं। वाईमध्ये कृष्णाबाई उत्सव असतो आणि ह्या कृष्णाबाई उत्सवामध्ये सगळ्या घाटांवर ह्या तांडव स्तोत्राचं सादरीकरण केलं गेलं। तर त्याविषयी तावरे मॅडम आपल्याला माहिती देतील की कशा पद्धतीनं शिकलं गेलं किंवा त्याचे काय काय फायदे होतात किंवा कशा पद्धतीनं त्यांना अनुभव आला, तर ह्याची माहिती सुरुवातीला तावरे मॅडम देतील आणि मग आपण आपल्या अभ्यास वर्गाला सुरुवात करूया। नमस्कार। प्रथमतः जागतिक महिला दिनाच्या सर्व माता भगिनींना हार्दिक शुभेच्छा। तांडव म्हटल्यावर साधारणपणे आपल्या सगळ्यांच्या डोळ्याच्या समोर एक शिवतांडव म्हणजे नटराज रूपात शिवानी केलेलं नृत्य हेच डोळ्यासमोर येतं, पण याच्याबरोबर कृष्ण तांडव आहे, राम तांडव आहे, काली तांडव आहे, अशी वेगवेगळ्या प्रकारची 8 तांडव गायली जातात। तांडव प्रामुख्याने नृत्य
तांडव नृत्य हे फक्त पुरुष करतात आणि स्त्रिया जे करतात त्याला लास्य म्हणतात. पण ह्याचं गायन हे सगळ्यांनी केलं तरीही सुद्धा चालतं. याच्यामध्ये प्रामुख्याने वीररस आणि बीभत्स रस यांचा अंतर्भाव असतो. या नृत्याचे प्रवर्तक तंडू म्हणजे नंदी यांना मानलं जातं. इथं आपण या स्तोत्रांच्या माध्यमातून प्रामुख्याने वीररसाचेच गायन करतो. वीररस काय करतो तर समस्त सृष्टीमधील विघातक आणि वाईट प्रवृत्तींचा नाश करतो. मन, बुद्धी यांनाही प्रसन्नताही मिळते आणि शक्तीही मिळते. जेव्हा सृष्टीतील अनेकविध समस्यांना किंवा देशांतर्गत अनेकविध समस्यांना काही विघातक शक्तींना आपण तोंड देत असतो, त्यावेळेला त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी या वीररसाचा खूप उपयोग होतो. या वीररसात्मक स्तोत्रांचा खूप उपयोग होतो. कोणत्याही व्यक्तीचा सर्वांगीण जर विकास व्हायचा असेल तर तो कुठून सुरुवात होते तर ती प्रत्येकाच्या घरातूनच होते. आणि त्याचं दायित्व कोणाकडे जातं तर घरातील जी माता असते तिच्याकडे तिचं दायित्व जातं. त्यासाठी मातृत्व भाव हा जास्तीत जास्त जागृत झाला पाहिजे. घरातील माता आपल्या कुटुंबाला सुसंस्कार देतात आणि त्यामुळे आपला परिवार संस्कारित आणि सुरक्षित असा होतो. परिवार सुरक्षित संस्कारित झाला की समाजही चांगला बनण्यास मदत होतं. समाज चांगला झाला तर आपलं राज्यही चांगलं होतं. राज्यावरच आपल्या देशाची मदार आहे आणि त्याच्यामुळे जेव्हा राज्य सुस्थापित असेल त्यावेळेला आपला देशही अनेकविध समस्यांना तोंड देऊ शकतो आणि ती शक्ती आपल्या देशाला आपण प्राप्त करून देऊ शकतो. देश चांगला बनतो. आणि असे अनेक देश जर एकत्र राहिले तर वसुधैव कुटुंबकम ही संकल्पना प्रत्यक्षात येते आणि जगभरात शांतता, स्थैर्य आपोआपच टिकून राहण्यास मदत होते. आणि अशी ही विश्वशांती जी असते ती कोणीही बिघडवू शकत नाही. तर ही संकल्पना घेऊन आमच्या माधुरीताई सहस्रबुद्धे यांनी FADHF ही संस्था स्थापन केली. या संस्थेमध्ये मातृशक्ती एकत्र करण्याचं त्यांनी ठरवलं. सुरुवातीला काही महिला एकत्र येऊन हे रोपटं लावलं गेलं आणि हळूहळू त्याचं रूपांतर आता वटवृक्षाकडे होऊ लागलं आहे. जवळजवळ आपल्या देशातील 18 राज्यातील महिला एकत्र येऊन हे तांडव शिकत आहेत. त्यातल्या काही महिला शिकलेल्याही आहेत पूर्णपणे. आतापर्यंत 5 तांडव आम्ही शिकलो. सगळी तांडव ही काय समोर बसून शिकण्यात म्हणजे त्यावेळेला कोणाला इतका वेळही नव्हता, पण रात्रीची वेळ ठरवून रात्री 9 ते 10 या वेळात सर्व महिला ऑनलाईन शिकल्या. आणि जे आम्हाला ज्यांनी शिकवलं त्या FLDFच्या ज्या काही महिला होत्या, ज्या ताई होत्या आमच्या सगळ्या, त्यांनी आम्हाला सुस्पष्ट उच्चार कसे करायचे, कुठे स्वर वर घ्यायचा, कुठे खाली घ्यायचा, चाल कशी असावी, कुठे थांबायचं, किती मात्रा मोजायच्या, ह्याचं अगदी व्यवस्थित प्रशिक्षण दिलं. अगदी अक्षरन अक्षर त्यांनी आम्हाला व्यवस्थित शिकवलं की उच्चार कसे करायचे. न चा उच्चार नच झाला पाहिजे, न चा उच्चार नच झाला पाहिजे. श, स, श, क्ष हे सुद्धा उच्चार त्यांनी आमच्याकडनं प्रत्यक्षपणे प्रत्येक वेळेला घोटून घेतले. आता ह्या तांडव गायनातनं जी ऊर्जा, सकारात्मक ऊर्जा जी निर्माण होते, ती ऊर्जा आपण जिथे हे तांडव गायन करतो तिथे त्या भूमीला आपण प्रदान करतो. मूळचा हेतू असाच आहे की सर्वत्र प्राकृतिक आणि मानसिक हे परिवर्तन घडवून आणणं.
हा त्याचा उद्देश असल्यामुळे त्या दृष्टीने हे तांडव गायनाचे प्रयास केलेले आहेत. मूळचा तांडवाचा हेतू फक्त विनाश करणं असाच नाहीये. इथेच जसं आपल्याला भगवंतांनी सांगितलं आहे की परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. म्हणजे काय, जर जे काही पहिलं चांगलं आहे, म्हणजे ही जी स्तोत्र आपल्या ऋषीमुनींनी जी लिहून ठेवलेली आहेत, ही पारंपरिक जी स्तोत्र आहेत, ते खूप मोठ्या ऊर्जेचे स्रोत आहेत. आणि ते जे चांगलं आहे त्याचं जतन करायचंय. आणि ह्या कार्याच्या म्हणजे हे जतन करण्याच्या कार्यात जर कोणी आड येईल किंवा ज्या विधायक वृत्ती ह्याच्यात येत असतील, विघातक वृत्ती याच्यात येत असतील, विधायक असेल तर चांगलंच आहे, पण विघातक वृत्ती जर ह्याच्यामध्ये आड येत असतील तर त्यांचं निर्दालन करणं, हे कार्य या तांडवाच्या माध्यमातून सुरू केलेलं आहे. मग ह्याचा कालावधी काही 2-4 वर्षापुरताच मर्यादित ठेवायचा का, तर नाही. तर कालावधी हा 2-4 वर्ष मर्यादित न राहता युगानुयुगे हा कालावधी हे तांडवाचं गायन हे चालू राहिलं पाहिजे. आणि हे चालत राहण्यासाठीच म्हणजे ह्या विघातक वृत्तींचा नाश व्हावा, निर्दालन व्हावं, ह्यासाठीच या तांडवासारख्या कल्पना आपल्या पूर्वजांनी सांगून ठेवलेल्या आहेत. आणि तांडव गायन हे एकट्याने करावं असं कुठेही नाहीये. शक्यतो आपण म्हणतोच कुठली उपासना असावी तर ती सामुदायिक पद्धतीने करावी, की त्याचं फळ हे जास्ती चांगलं मिळतं. हे तांडव गायन जे असतं ते आमची सामूहिक उपासना आहे तांडवा. आणि त्याच्यामुळे काय होतं तर ह्या तांडव स्तोत्र जे आहेत त्यांची शक्ती जवळजवळ 1000 पटीने वाढते. आणि त्याच्यातून निर्माण होणारी जी सकारात्मक ऊर्जा आहे ती प्रत्येक व्यक्तीला प्रेरणा देऊन जाते. फक्त आम्ही जेव्हा 21 जणी सुद्धा हे सामूहिक गायन करतो त्यावेळेला आतमधून शरीरामध्ये एवढी मोठी ऊर्जा निर्मिती होत असते आणि भावनाही ज्या निर्माण होतात त्या द्वेषयुक्तही असतात. आणि जी स्पंदनं आहेत ती बराच काळ आतमध्ये राहतात. इतर प्रापंचिक समस्या विसरून जणू समाधीकडे हळूहळू वाटचाल होत आहे की काय असं वाटू लागतं. असे अनुभव आलेले आहेत. हे आमचे स्वतःचे अनुभव. इतरांचे अनुभव असे आहेत की जे नुसते लांबून ऐकतात त्यांनाही ही स्पंदने खूप ऊर्जा आणि प्रेरणा देऊन जात आहेत. आणि ते आपल्या भावना अगदी सद्गदित होऊन या भावना आमच्याजवळ व्यक्त करतात. स्वतः आम्ही जेव्हा हे कृष्णतांडव पहिल्यांदी जेव्हा ऐकलं, आम्हाला पूर्णत्रयेशा मंदिरामध्ये पहिल्यांदी हे तांडव चालीसकट ऐकवलं गेलं. आणि त्यावेळेला आमची अवस्था अतिशय भावनाप्रधान आम्ही झालो होतो. म्हणजे आमच्या तोंडातून शब्द निघणं तर अवघडच होतं, पण डोळ्यातनंही घळघळ घळघळ पाणी वाहत होतं. इतकं आम्ही त्याच्यात समरस होऊन गेलो होतो. असे खूप अनुभव प्रत्येक वेळेला वेगवेगळे अनुभव आम्ही प्रत्येक तांडवामध्ये घेत असतो. चाली तांडव घेतलं तर त्यावेळेला वीररस आमच्यामध्ये खूप भावना ती जागृत झालेली आम्हाला समजते. आणि त्याच्यानंतर आम्ही लवकर शांत होऊ शकत नाही. कमीत कमी 1-2 तास नंतर सुद्धा की आतमध्ये स्पंदन जणू काही त्या रक्तामध्ये फिरतायत सगळीकडे असा भास आम्हाला होत राहतो. मला असं सांगायचंय की नुसतं ऐकण्यापेक्षा प्रत्येकाने प्रत्येक महिलेनी जर मनावर घेतलं तर आपण ही ऊर्जा, सकारात्मक ऊर्जा जास्तीत जास्त आपल्या भूमीला प्रदान करू शकू. त्यासाठी या महिला दिनाचं औचित्य साधून विनंती वजा मी आवाहन करू इच्छिते की आपण आपल्या परिचयातल्या सर्व महिला तसेच परिवारातील ही सर्व महिला यांनी या उपक्रमात सामील व्हावं आणि प्रत्यक्ष त्याची अनुभूतीही घ्यावी.
कारण आपला सनातन धर्म हा पूर्ण ताकदीनिशी उभा राहिला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपले हे छोटेसे प्रयत्न म्हणू किंवा हा छोटासा खारीचा वाटा आपण उचलायला पाहिजे. जसं आपण म्हणतो की यशस्वी पुरुषामागे एक स्त्री उभी असते, तसे एका यशस्वी स्त्री मागेही एक पुरुष उभा असतो. म्हणून हे जसं पुरुषप्रधान तांडव जे आहे त्या मातृशक्तीला या पितृशक्तीची जोड मिळाली तर हे असामान्य कार्याचं तांडव धनुष्य आपण सर्वजण यशस्वीपणे पेलू शकू. धन्यवाद. छान. तांडव स्तोत्रांची खूप छान माहिती तावरे मॅडमनी सांगितली आणि खरोखर आहे की पितृशक्तीला मातृशक्तीची जोड मिळाली की खूप मोठं काम उभं राहू शकतं. मी आता तावरे मॅडमनाच विनंती करते की त्यांनी 5वा श्लोक आणि त्याचं ओव्या ज्ञानेश्वरीतल्या त्याचे वाचन करावं. श्लोक 5. हां. दैवी संपद विमोक्षाय निबंधाय सुरीमता माशुच संपदम दैवीम अभिजातोसी पांडव. या दोन्ही माझी पहिली दैवी जे म्हणितली ते मोक्ष सूर्ये पाहली मुखाची जाण. येरी जे दुसरी संपत्ती का असुरी ते मोह लोहाची खरी साखळी जीवा. परी हे आई कोणी जणे भय घेसी हो मने काय रात्रीचा दिने टाकू धरिजे. हे आसुरी संपत्ती तया बंधा लागी धनंजया जो साही तोषायया आश्रो होये. तू तव पांडवा सांगितले या दैवा गुणनिधी बरवा जन्मदासी म्हणवनी पार्था तू या दैवी संपत्ती स्वामिया होनी यावे उवाया कैवल्याकिया. आपण सुरुवात करूया. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी. नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरासी. आपण सध्या 16वा अध्याय अभ्यासत आहोत आणि आतापर्यंत आपण दैवी गुण कोणते आणि आसुरी गुण कोणते हे पाहिलं. आता भगवंत काय म्हणतायत, दैवी संपद विमोक्षाय निबंधाया सुरीमता मा शुच संपदम दैवीम अभिजातोसी पांडव. म्हणजे काय तर दैवी संपत्ती ही मोक्षासाठी आणि आसुरी संपत्ती ही बंधनाला कारण होते असे माझे निश्चित मत आहे. परंतु हे पंडुपुत्र अर्जुना तू निश्चिंत हो, कारण तू दैवी संपत्ती घेऊनच जन्माला आलेला आहेस. आपण पहिल्या काही श्लोकांमध्ये दैवी संपत्ती म्हणजे काय हे पाहिलेलं आहे. एकूण 26 गुण हे भगवंतांनी सांगितलेले आहेत. अभय सगळ्यात पहिला गुण सांगितला तो म्हणजे अभय, निर्भयता. दुसरा गुण सांगितला तो म्हणजे सत्व संशुद्धी म्हणजे अंतःकरणाची शुद्ध वृत्ती. ज्ञान योग व्यवस्थिती हा तिसरा गुण सांगितला म्हणजेच स्वस्वरूपाची ओळख पटणे किंवा ज्ञान प्राप्ती होणे. चौथा गुण सांगितला तो म्हणजे दान. दम दम म्हणजे इंद्रिय दमन, यज्ञ, स्वाध्याय, तप, आर्जव, अहिंसा, सत्य, अक्रोध म्हणजे क्रोध न येणे, त्याग, शांती, अपैशुनम अपैशुनम म्हणजे निंदा न करणे, दया, अलोलुप्त्वम म्हणजे इंद्रियांची स्वस्थता, मृदुता, लज्जा,
व्यर्थ चेष्टांचा अभाव, तेज, तेज म्हणजे बुद्धीची प्रगल्भता, क्षमा, धृती, अंतर्बाह्य शुद्धी म्हणजे शुची, अद्रोह म्हणजे शत्रुत्व नसणे आणि नातिमानिता म्हणजे स्वतःमध्ये श्रेष्ठत्वाचा अभाव, असे हे 26 दैवी गुण हे भगवंतांनी पहिल्या काही श्लोकांमध्ये सांगितलेले आहेत. आणि हीच दैवी संपत्ती आहे. आणि त्यानंतर लगेच भगवंतांनी आसुरी संपत्ती पण सांगितली की आसुरी गुण म्हणजे कोणते तेही भगवंतांनी सांगितले की दंभ, दर्प, अभिमान, क्रोध, कठोर भाषण, अज्ञान हे सगळे आसुरी गुण आहेत. आता या दैवी गुणांचा उत्कर्ष झाला की मनुष्यामध्ये सत्प्रवृत्ती निर्माण होते. हे का समजावून घ्यायचं? कारण आम्ही हे लहानपणापासून आम्हाला चांगलं वागावं आणि वाईट वागू नये हे आम्हाला ढोबळ मनाने आमच्या ज्येष्ठ लोकांनी, आमच्या घरातल्या मोठ्या लोकांनी आम्हाला हे शिकवलेलंच आहे. मग आता हे गीता अभ्यास करताना हे गुण का सांगतायत भगवंत? तर जे आम्ही लहानपणी शिकलो त्याच्या थोडंसं पुढे जाणं हे गरजेचं आहे. म्हणजे आम्ही लहानपणी नमस्कार करा हे आम्हाला आमच्या आईवडिलांनी शिकवलं, पण तो नमस्कार करताना आम्ही काय केलं तर फक्त 2 हात जोडले देवासमोर जाऊन आणि आमचा तो नमस्कार झाला. पण आता जेव्हा त्या नमस्कार करण्यामध्ये भाव येतो तेव्हा ती वंदन भक्ती होते. आम्ही अभंग हे ऐकत आलो, लहानपणापासून आम्ही अभंग ऐकतोय. रेडिओ सकाळी लावला की त्याच्यावर वेगवेगळे सकाळी अभंग आम्ही ऐकत असतो. ते अभंग ऐकताना जेव्हा त्या अभंगांमधला अर्थ लक्षात येतो तेव्हा ती श्रवण भक्ती होते. लहानपणापासून आम्ही मनाचे श्लोक म्हणा किंवा अगदी आम्हाला शाळेमध्ये गीतेचे अध्याय शिकवले, म्हणजे वेगवेगळे अध्याय गीतेचे असतील, स्तोत्र असतील, अथर्वशीर्ष असेल, हे सगळे आम्ही म्हणतो, लहानपणापासून म्हणत आलेलो आहोत. पण जेव्हा त्याच्यातला अर्थ आपण समजावून घेऊन ते स्तोत्र म्हणतो किंवा तो अध्याय म्हणतो, ते श्लोक म्हणतो, तेव्हा त्या म्हणण्याला अधिक अर्थ प्राप्त होतो आणि तिथं मग भाव निर्माण होतो. आणि ही कीर्तन भक्ती आहे. कीर्तन भक्ती म्हणजे फक्त कीर्तन असा अर्थ नाहीये, तर आपणही जे बोलतो, आपणही जे स्तोत्र म्हणतो, ती सुद्धा कीर्तन भक्तीच आहे. म्हणजे बघा, रामदास स्वामींनी नवविधा भक्ती सांगितलेली आहे. तर ही नवविधा भक्ती जेव्हा आपण टप्प्याटप्प्याने पुढे जातो म्हणजे श्रवण भक्ती आहे. आज आम्ही अभंग नुसते ऐकत नाही तर त्याच्यातला अर्थ आम्ही समजावून घेतो, त्यामुळे ती श्रवण भक्ती होते. आम्ही जेव्हा कीर्तन ऐकतो तेव्हा पूर्वी आम्हाला त्याच्यातलं फक्त गायन असेल किंवा एखादा विनोद जेव्हा कीर्तन भक्तीमध्ये सांगितलेला असेल तोच फक्त आम्हाला पूर्वी आवडत असेल, पण आता आम्हाला त्यातला भाव हा अधिक चांगल्या पद्धतीनं कळतो. त्याच्यामध्ये सांगितलेल्या गोष्टी ह्या आम्हाला अधिक चांगल्या पद्धतीनं समजतात आणि मग ती खऱ्या अर्थाने कीर्तन भक्ती होते. जेव्हा आम्ही पूजा करतो, पूर्वी आम्ही पूजा अशी करत होतो की देव तामणात घ्यायचे, वरून पाणी ओतायचं, ते पुसायचे स्वच्छ, त्याला हळद कुंकू व्हायचा. म्हणजे ह्या ज्या काही क्रिया आम्हाला शिकवलेल्या होत्या आमच्या ज्येष्ठ व्यक्तींनी, आमच्या घरातल्या मोठ्यांनी, त्याप्रमाणे आम्ही त्या गोष्टी ह्या करतो. म्हणजे त्या गोष्टी करत असताना तिथे कुठेही भाव नव्हता आणि तो भाव नसल्यामुळं काय होतं की ती एक फक्त मेकॅनिकल क्रिया होत होती. एक गोष्ट करून टाकायची, एक दिवसामधली एक गोष्ट करून टाकणे एवढीच फक्त त्याच्यामध्ये क्रिया होती. तो मेकॅनिकलनेस होता. पण जेव्हा ती पूजा करताना त्यामध्ये भाव आला आणि मग ती अर्चन भक्ती झाली. आणि म्हणून भगवंतांनी हे गुण आम्हाला सांगितलेले आहेत. तुम्हाला गंमत सांगते, माझी आजी नेहमी घराच्या बाहेर जाताना अंगारा लावायची. लहानपणी असताना ते छान वाटायचं. जसं जसं मी मेडिकलला गेले तसं तसं असं वाटायला लागलं की हे काय हे, म्हणजे अंधश्रद्धा आहे का काय, अंगारा लावण्यामुळे काय होतं. आणि जसं जसं ह्याचा अभ्यास करत गेलो तसं तसं ही जाणीव व्हायला लागली की तो अंगारा लावणं ही जरी नुसती क्रिया असेल तरी
त्यामध्ये हा भाव आहे की महाराज आपल्या बरोबर आहेत. आपण घराच्या बाहेर जातोय तर महाराज आपल्या बरोबर आहेत, हा भाव जेव्हा निर्माण होतो ना, तेव्हा ती नुसती कृती राहत नाही, तर ती भक्ती होते. आणि हे निर्माण व्हावं हे भगवंताची इच्छा आहे. आणि यासाठी हे दैवी गुण हे भगवंतांनी सांगितलेले आहेत. आणि मग अशी व्यक्ती ही दुष्टाचरण, पापाचरण आणि अधर्मापासून परावृत्त होती. हिंसात्मक कर्मांच्या मधून ती निवृत्त होते आणि सदाचार, सत्कर्म आणि नीतिमूल्यांच्यावर आधारित असलेलं जीवन ही अशी व्यक्ती जगत असते. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांसी सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. हे जेव्हा आम्ही लहानपणापासून शिकलोय, आम्ही नुसतं म्हणत होतो, पण आता त्याच्यातला प्रत्येक शब्दाचा अर्थ आपल्याला लक्षात येतो. उपासनेला दृढ चालवावे, जी आम्ही उपासना ठरवलेली आहे ती अतिशय दृढपणे चालवणं हे गरजेचं आहे. भूदेव संतांशी सदा नमावे, संत संगती, सज्जनांची संगती ही ठेवणं हे अतिशय गरजेचं आहे. सत्कर्म योगे वय घालवावे, कर्म तर आपण करतच राहणार आहोत, पण ती कर्म कशी असावीत, तर ती सत्कर्म असावीत. आणि सर्वामुखी मंगल बोलवावे, मग यासाठी सर्वात प्रथम आपल्या मुखातून मंगल बाहेर पडलं पाहिजे आणि मग आपण इतरांच्याही मुखामधून मंगल बोलवून घेऊ. हा त्याच्यातला अर्थ हा हळूहळू समजायला लागतो. मनुष्य धर्मानिष्ठ होतो, त्याचं जीवन हे विवेकी, संयमित बनतं. श्रद्धा, भक्ती, सेवा, त्याग या गुणांचा उत्कर्ष झाल्यामुळे जीवन कसं होतं, तर जीवन त्यागमय होतं. अशा व्यक्तींचे आचार, विचार, उच्चार हे शुद्ध होतात. रजोगुण आणि तमोगुणाचा प्रभाव आणि सर्व विकारांचा प्रादुर्भाव हा सत्वगुणामुळे कमी 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 व्हायला लागतो. हे तिन्ही गुण प्रत्येक व्यक्तीमध्ये असतातच, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. पण जशी जशी दैवी संपत्ती वाढेल, दैवी गुण वाढतील, तसं तसं सत्वगुण वाढत जातात आणि रजोगुण आणि तमोगुण हे कमी 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 व्हायला लागतात. मन हे शुद्ध, सत्वगुण प्रधान, ईश्वर पूजा, सेवा, उपासना यांच्यामध्ये हे सहजपणे एकाग्र, तन्मय आणि तल्लीन व्हायला लागतं. आणि असं ईश्वराभिमुख मन हे आपोआपच विषयांच्या आसक्तीमधून निवृत्त होतं आणि अंतर्मुख व्हायला लागतं. आणि अशी व्यक्ती ही ज्ञानप्राप्तीसाठी अधिकारी होते. त्या पुरुषाला सद्गुरूंची प्राप्ती होऊन त्यांचा उपदेश तो श्रवण करतो. म्हणजे बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करणं गरजेचं आहे, तर दैवी गुण हे वाढवणं गरजेचं आहे. आणि दैवी गुण वाढवले की आपोआप मन हे अंतर्मुख व्हायला लागतं आणि विषयांच्या मधून ते हळूहळू निवृत्त व्हायला लागतं. आणि मग अशा व्यक्तीला सद्गुरू शोधत येतात आणि सद्गुरूंची प्राप्ती होऊन त्यांचा उपदेश अशी व्यक्ती श्रवण करते. आता सद्गुरू हे देहातील असतील किंवा समाधीवरील असतील किंवा आपले जे ग्रंथ आहेत लिहिलेले, त्या ग्रंथांमधूनही सद्गुरूंची प्राप्ती होऊ शकते. आणि अशा प्रकारे हा उपदेश ही अशी व्यक्ती श्रवण करते. मनन आणि अखंड चिंतनाने अज्ञानाचा ध्वंस होतो आणि अहम ब्रह्मास्मी हे यथार्थ ज्ञान प्राप्त होते. थोडक्यात सत्वाने रजोगुण आणि तमोगुण यांचा प्रभाव कमी करून मायातीत असलेले शुद्ध निरुपाधिक परब्रह्म स्वरूप हे प्राप्त करतो आणि संसारामधून मुक्त होतो. आणि म्हणून भगवंत काय म्हणतात की दैवी संपत्ती ही मोक्षासाठी कारण होते. आणि हा उत्कर्ष, उन्नती आणि जीवनाची पूर्णता फक्त दैवी गुणसंपत्तीमुळेच होते. म्हणजेच सत्वगुण मानवी जीवनाच्या विकासासाठी साधन होतो. आणि म्हणून 12व्या अध्यायामध्ये भगवंतांनी भक्ताची लक्षणे म्हणून ही सगळी लक्षणं सांगितलेली आहेत. 2ऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी स्थितप्रज्ञ व्यक्तीची लक्षणे म्हणून ही सांगितलेली आहेत. तर हे पुन्हा पुन्हा भगवंत हे का सांगतायत, तर ह्यासाठीच की हे गुण आत्मसात करून अशी व्यक्ती ही मोक्षासाठी कारणीभूत ठरते.
या उलट आसुरी संपत्ती काय होतं, तर आसुरी संपत्ती ही जीवाला ऊर्ध्वाभिमुख न करता अधोमुख करून ती अधपतनाला कारण होते. म्हणजे भगवंताने काय सांगितलेलं आहे, उद्धरेद आत्मनात्मानम. मग उद्धरेद आत्मनात्मानम कधी होईल, तर दैवी संपत्तीचा स्वीकार केला तर उद्धरेद आत्मनात्मानम होईल, नाहीतर काय होईल, अधपतनच होईल. आसुरी संपत्ती जर तुमच्याजवळ असेल तर अशा व्यक्तीचे अधपतन होणार, हे भगवंतांनी सांगून ठेवलेलं आहे. संसार वर्धन होण्यास ही अशी संपत्ती कारण बनते. याचे कारण आसुरी संपत्ती ही रजोगुण आणि तमोगुण प्रधान आहे. त्यामुळे त्यांच्या प्रभावामुळे मनामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, राग, द्वेष, स्वार्थ, लोलुपता, असूया अशा अनेक विकारांचा उत्कर्ष होतो. काम म्हणजे काय, तर मला एखादी गोष्ट हवी आहे. आज महिला दिन आहे, तर आपण महिलांचंच उदाहरण घेऊ. अशी एकही महिला अशी आपल्याला सापडणार नाही की जिला अलंकार आवडत नाहीत. मग काम म्हणजे काय, तर मला समजा गळ्यातला हार हवा आहे, म्हणजे ही इच्छा मनात निर्माण झाली म्हणजेच काम निर्माण झालं. काम. क्रोध म्हणजे काय, तर मला तो हार हवा आहे, गळ्यातलं नेकलेस हवंय, पण ते नेकलेस मी विकत घेऊ शकत नाही किंवा मला ते मिळत नाहीये, म्हणून मला काय आलं, क्रोध आला. पुढची पायरी लोभ. मला ते नेकलेस मिळालं, मी हट्ट केला आणि त्याप्रमाणे मला ते नेकलेस मिळालं, पण मी शांत नाही झाले, मला काय अजून हवंय, म्हणजे मला आता बांगड्या हव्या आहेत, मला कानातलं हवंय, मला अंगठी हवी आहे, हे झालं लोभ. मोह. मला ते नेकलेस मिळालं आणि मग मी त्यामध्ये इतकी गुरफटून गेलेली आहे आता की मी सतत, मग मला आता नवीन कुठलं डिझाईन येईल, मग ते नवीन डिझाईन आलेलं ते तसंच माझ्याकडे असेल का, माझ्या शेजारणीकडे ते तसं आहे, मग मी तसलं कधी करून घेईन, म्हणजे ह्याच्यातच मी गुरफटून गेले. हा झाला मोह. मद म्हणजे अहंकार. माझ्याकडं ते नेकलेस आहे, म्हणजे माझ्याकडं ते अमुक अमुक गोष्ट आहे, हा झाला मद. पुढं काय, मत्सर. म्हणजे माझ्याकडं नेकलेस मी घेतलं, मी आनंदी झाले, पण माझा आनंद किती वेळ टिकला, फार कमी वेळ टिकला, कारण मला असं कळलं की माझ्या शेजारणीकडे पण तसंच नेकलेस आहे, किंबहुना माझ्यापेक्षा जास्त चांगलं नेकलेस तिनं आणलेलं आहे. मत्सर. तर अशा प्रकारे हे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे निर्माण होतात आणि सतत त्याला खत पाणी हे आपल्याकडून घातलं जातं. क्रोध कसा असावा, तर पाण्यावर काठी मारली तर काय होतं, पाणी दुभंगतं आणि पुन्हा ते एकत्र येतं. म्हणजे हे दुभंगलेलं पाणी जेवढा वेळ वेगळं राहतं तेवढाच वेळ क्रोध असावा असं म्हटलं जातं. गौतम बुद्धाची ती गोष्ट आपल्याला माहिती आहे, आपण मागेही ते बघितली होती की गौतम बुद्ध जेव्हा एका व्यक्तीकडे गेले आणि भिक्षा मागितली तेव्हा त्या व्यक्तीनं त्यांना खूप शिव्या दिल्या, अपमान केला, आणि गौतम बुद्धांच्या बरोबर त्यांचा जो शिष्य होता त्याला ते सहन नाही झालं. तो म्हणला की एवढं कसं तुम्ही शांत राहू शकता, एवढा अपमान त्या व्यक्तीनं केला. खरं तर पूर्वी गौतम बुद्धांनी त्याच्यावर खूप कृपा केलेली होती. म्हणजे जेव्हा ते राजवाड्यामध्ये होते, राजपुत्र होते, तेव्हा त्या व्यक्तीला गौतम बुद्धांनी खूप मदत केलेली होती, आणि आता ही व्यक्ती त्यांचा अपमान करत होती. तेव्हा ते म्हणले की त्यांना क्रोध आला नाही, ते शांत राहिले, आणि शिष्याला त्यांनी सांगितलं की त्या व्यक्तीनं माझा अपमान केला, त्यांनी मला शिव्या दिल्या, पण मी त्या घेतल्याच नाहीत, म्हणजे माझ्याकडे त्या आल्याच नाहीत, त्या त्याच्याकडेच राहिल्या. अशा पद्धतीनं आपलं जर वागणं असेल तर ज्या काही दैनंदिन जीवनामध्ये गोष्टी करतात त्याचा आपल्याला राग येणार नाही, क्रोध येणार नाही. गोंदवलेकर महाराज म्हणतात, क्रोध हा ओठातून असावा, पोटातून नसावा. एकदा गोंदवलेकर महाराज आणि भाऊसाहेब केतकर हे चाललेले होते, आणि एक महिला आली आणि काहीतरी कारण काढून तिनं गोंदवलेकर महाराजांशी बोलायला सुरुवात केली, आणि बोलता बोलता इतक्या तिनं
शिव्या द्यायला सुरुवात केली किंवा वाईट पद्धतीने ती बोलायला लागली. आणि गोंदवलेकर महाराज तिच्याशी तशाच बोलत होते, तिला रागवत होते. आणि इकडे भाऊसाहेब केतकर हे अस्वस्थ झाले होते. ते महाराजांना म्हणाले की आपण नका लक्ष देऊ तिच्याकडं, ती तशीच आहे, आपण तिच्याशी बोलूच नका किंवा तिच्यासाठी इतकं राग करून घेऊ नका. तेव्हा हळूच गोंदवलेकर महाराज भाऊसाहेबांच्याकडे बोलून म्हणाले, काही काळजी करू नका, हा राग हा ओठातून आहे, पोटातून नाही, हे वरवरच आहे. इतक्या शांतपणे त्यांनी बघितलं. इकडं खूप चिडून बोलत होते, असं वाटत होते की महाराज खूप संतापलेले आहेत. आणि तितक्याच शांतपणे त्यांनी वळून सांगितलं भाऊसाहेबांना की काही काळजी करू नका, मी काही फार वरवरच आहे सगळं. तर हे अशा पद्धतीनं क्रोध हा ओठातून असावा, पोटातून नसावा. कारण अनेक अशा घटना घडत असतात की अशा वेळेला कधी कधी आपल्याला रागवायला लागतं. तर मुलांना जर घडवायचं असेल तर काही वेळेला त्यांना रागवावंही लागतंच, पण त्यावेळेला तो क्रोध हा पोटातून नसावा. आम्ही जेव्हा चिडतो त्यावेळेला इतकं संतापलेला असतो की पार लाल झालेला असतो, ॲड्रेनालिन सिक्रेट झालेलं असतं, BP वाढलेलं असतं. म्हणजे तो क्रोध हा प्रथम ज्या व्यक्तीला तो क्रोध आलेला आहे त्या व्यक्तीला तो जाळतो. म्हणजे त्या व्यक्तीला त्रास हा जास्त होत असतो आणि आपल्याला नेहमीचा अनुभव आहे. मन हे अनेक उर्मींच्यामुळे सतत क्षुब्ध, संतप्त, अशांत, अस्वस्थ, चंचल होते. आणि मग काय होतं तर सत्वाचा प्रभाव हा कमी होतो. याचा परिणाम म्हणजे मन सतत कामुक झाल्यामुळे विषयाभिमुख, विषयासक्त आणि विषय लंपट होते. कारण सतत आमच्या मनामध्ये काय आहेत, अनेक इच्छा निर्माण होतात. एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी इच्छा आमची तयार असतेच, तिसरी इच्छा आहे. म्हणजे सतत मन हे काय आहे, विषय लंपट असा शब्द वापरलेला आहे बघा. ते अनेक प्रकारच्या इंद्रियांच्या भोगामध्ये हे रममाण होते. भगवंतांनी मनुष्याच्या जीवनाच्या नाशाची ही अनर्थ परंपरा सांगितलेली आहे. आणि असा मनुष्य कसा आहे तर अनीती, दुष्टाचरण, अधार्मिक, हिंसात्मक कर्मांच्या मध्ये प्रवृत्त होतो. कारण का, पुन्हा तेच की एखादी गोष्ट मला हवी आहे, मला ती मिळत नाही, मग कुठल्याही पद्धतीनं ती मी मिळवणार. मग तो मार्ग अनीतीचा असेल, हिंसात्मक असेल, किंवा ते माझं आचरण हे दुष्टाचरण असेल, अधार्मिक असेल, तो मला कुठलाही त्यावेळेला पोत राहत नाही आणि मी ती क्रिया करून टाकतो. आणि अशी व्यक्ती ही स्वतःचा नाश करून घेते आणि समाजाच्याही नाशास कारण बनते. याप्रमाणे रजोगुण आणि तमोगुण हे मनुष्याच्या अधपतनास आणि माणसामधील माणुसकी नाश करण्यास तसेच माणसाचा राक्षस बनवण्यास कारण होतात. अनेक घटना आपण बघतो. आता मध्यंतरीच स्वारगेटच्या बस स्टेशनवर झालेली घटना अतिशय दुर्दैवी घटना आहे. म्हणजे कधी माणसाचा राक्षस होईल हे सांगता येत नाही, अशा या घटना आहेत. आणि मग शेवटी दुःख, नैराश्य आणि वैफल्य हेच मनुष्याचे जीवन बनते. रामायणामध्ये 3 लंकेतली पात्र जर आपण बघितली, रावण, कुंभकर्ण आणि बिभीषण. रावण हे कशाचं प्रतीक आहे, रजोगुणाचं प्रतीक आहे. कुंभकर्ण हे तमोगुणाचं प्रतीक आहे आणि बिभीषण हे सत्वगुणाचे प्रतीक आहे. आता 3 जेव्हा गुण एकत्र असतात तेव्हा त्यातल्या 2 गुणांचं सख्य हे अधिक असतं. आपण व्यवहारातही बघतो की 3 व्यक्ती जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्या 3 पैकी 2 व्यक्तींचं अधिक चांगलं सख्य असतं इतर व्यक्तीपेक्षा. तसं ह्या 3ही गुणांमध्ये रजोगुण आणि तमोगुणाचं सख्य हे अधिक आहे. आणि त्यामुळे बघा रामायणामध्ये रावण आणि कुंभकर्ण यांचं सख्य अधिक आहे. जेव्हा बिभीषणाला समजलं की रावणाने सीतामय्येचं अपहरण केलेलं आहे आणि तिला लंकेमध्ये आणून अशोक वाटिकेमध्ये बंदिस्त केलेलं आहे, हे जेव्हा समजलं तेव्हा बिभीषणाने रावणाची निर्भत्सना केलेली आहे आणि रावणाला दूषणं दिलेली आहेत आणि त्याला समजावून सांगितलेलं आहे की हे करणं हे योग्य नाहीये आणि तू सीतामय्येला परत कर आणि धर्माने आचरण कर, हे समजावून सांगितलेलं आहे.
पण रावणाने ऐकलं का? नाही. रावणाने काय सांगितलं? उलट बिभीषणालाच त्यांनी बोल लावलेले आहेत आणि बिभीषणाला सांगितलं की एवढं जर तुला रामाचा पुळका असेल तर निघून जा इथून, जा रामाकडं, असं बिभीषणाला सांगितलेलं आहे. आणि त्याप्रमाणे खरंच बिभीषण निघून गेलेला आहे आणि रामाकडं गेलेला आहे. जेव्हा कुंभकर्णाला जेव्हा हे समजलं, म्हणजे युद्ध सुरू झालं, युद्ध सुरू झाल्यानंतर काही दिवस गेल्यानंतर रावणाला लक्षात आलं की आता कुंभकर्णाला उठवणं गरजेचं आहे. त्याप्रमाणे रावणाने कुंभकर्णाला उठवलेलं आहे झोपेतून. आणि उठल्यानंतर जेव्हा हे कुंभकर्णाला समजलं की सीतेचं अपहरण झालेलं आहे आणि त्याप्रमाणे राम सैन्य घेऊन इथे आलेले आहेत आणि आता युद्ध सुरू आहे, हे जेव्हा समजलं तेव्हा कुंभकर्णाने सुद्धा रावणाची निर्भत्सनाच केलेली आहे. आणि तेव्हा कुंभकर्णाने सांगितलेलं आहे की राम हा देव आहे आणि तू हे करणं योग्य नाहीये. पण रावणाने कुंभकर्णाला म्हटलेलं नाहीये की तू जा रामाकडं, निघून जा आणि तू रामाकडे जा, असं म्हटलेलं नाहीये. कारण कुंभकर्ण हा तमोगुणी आहे आणि हा तमोगुणी कुंभकर्ण आपल्या बरोबरच राहील याची खात्री रावणाला आहे. आणि म्हणून कुंभकर्णाला जरी माहित असलं की आपल्याला रामाकडून आपला मृत्यू आहे, वध होणार आहे, तरी सुद्धा कुंभकर्ण हा तमोगुणी आहे आणि त्यांनी रजोगुणाचीच साथ दिलेली आहे, त्यानं सत्वगुणाची साथ दिलेली नाही. तर असं हे प्रेमाचं सख्य आहे रजोगुण आणि तमोगुणाचं. ज्ञानेश्वर माऊलींनी कामक्रोधाच्या कुटुंबाचं वर्णन करताना म्हटलंय की हे कामक्रोध हे रजोगुणाचे पुत्र असले, म्हणजे रजोगुणाचे पुत्र कोण आहेत तर काम आणि क्रोध हे रजोगुणाचे पुत्र आहेत. पण त्यांचे काका कोण आहेत? तमोगुण. तमोगुणा हे काका आहेत. त्यामुळे ते तमोगुणाचे लाडके पुतणे आहेत. काम क्रोध हे रजोगुणाचे पुत्र आहेत, पण त्यांचे काका तमोगुण आहेत आणि त्या तमोगुणाचे ते लाडके पुतणे आहेत. आणि या काकांनी, आपल्या तमोगुण रूप काकांनी या कामक्रोधांचं खूप लाडाने, कौतुकाने लालन पालन केलेलं आहे. इतकंच नाही तर आपली सर्व संपत्ती त्यांना बहाल केलेली आहे या काकांनी. काका कोण आहे? तमोगुण. आणि या तमोगुणांनी आपली सर्व संपत्ती हे काम क्रोध यांना बहाल केलेली आहे. आणि कुठली संपत्ती आहे तर प्रमाद आणि मोह. हे तमोगुणाचे गुण आहेत, प्रमाद आणि मोह. आणि मग हे प्रमाद आणि मोह मिळाले ना कामक्रोधाला की मग तर काय विचारायलाच नको. मग सगळाच हा कुटुंब, म्हणजे हे कामक्रोधाचं जे कुटुंब आहे ते वाढत जातं आणि स्ट्रॉंग होत जातं. भगवंतांनी 3ऱ्या अध्यायात म्हटलेलं आहे, काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव महाशनो महापापमा विद्येन मिह वैरिणम. म्हणजे भगवंत जोरदार ठणकावून सांगतायत की वाईट आचरण करायला माणसाला दुसरं तिसरं कोणी भाग पडत नाही, तर त्याच्याच मनातला काम भाग पाडतो. मनातल्या उपभोगात्मक इच्छा, कामना, वासना आणि त्यांना पूर्तीच्या दिशेने नेण्याची अंतःकरणाची भूमिका म्हणजे काम. आणि या पूर्तीच्या मार्गावर जेव्हा अडसर निर्माण होतो तेव्हा क्रोध निर्माण होतो. आणि म्हणून त्यांना 2 म्हटलेलं नाहीये तर एकवचनाने काम हाच क्रोध आहे असं इथं भगवंत म्हणतात. आणि हा कसा आहे तर महाशनहा म्हणजे मोठा खादाड आहे आणि महापापमा म्हणजे मोठी दुष्प्रवृत्ती निर्माण करणारा आहे. असा हा काम एष, क्रोध एष असं भगवंतांनी म्हटलेलं आहे. आणि म्हणून ह्या आसुरी संपत्तीपासून खूप सावध राहणं हे गरजेचं आहे. माऊलींनी म्हटलेलं आहे, हे ज्ञाननिधीचे भुजंग. बघा काय म्हणतात माऊली, हे ज्ञाननिधीचे भुजंग विषयदरीचे वाघ भजन मार्गीचे मांग मारक जे. ज्ञानाच्या ठेव्याला हातही लावू न देणारे हे भुजंग आहेत. काम क्रोध यांना भुजंग म्हटलेलं आहे माऊलींनी. आणि कसे भुजंग आहेत की ज्ञानाच्या ठेव्याला हात सुद्धा लावून देत नाहीत, तुम्ही जवळ सुद्धा जाऊ शकत नाही हे काम क्रोध असतील तर. माणूस सन्मार्गावर चालला असताना त्याला घायाळ करून विषयांच्या खोल दरीत नेणारे हे वाघ आहेत. बघा आपल्याला बरेचदा हा अनुभव येतो की आपण सन्मार्गावर चाललेलो असतो आणि अचानक कधीतरी विषय समोर येतात आणि आपण
आपली गाडी कधी घसरते हे आपल्यालाही लक्षात येत नाही. अगदी मोबाईल हे त्याचं उदाहरण आहे. आम्ही 5 मिनिटासाठी म्हणून एखादा महत्त्वाचा मेसेज बघायचा म्हणून आम्ही मोबाईल उघडतो आणि व्हॉट्सअप उघडतो आणि ते 5 मिनिटाचे 1 तास कधी होतो हे आम्हाला लक्षात येत नाही. आणि 1 तासानंतर आमच्या लक्षात येतं की अरे बापरे, 1 तास या मोबाईलमध्ये गेला वाया. तर असे हे विषयांच्या खोल दरीत नेणारे वाघ आहेत. भजन मार्गीचे म्हणजे ईश्वर भक्तीच्या मार्गावरचे ते वाटमारे आहेत. काय म्हणलेले कामक्रोधांना? वाटमारे. म्हणजे भजन मार्गाला एखादी व्यक्ती लागायची म्हणतोय, पण अचानक मध्येच कधीतरी कामक्रोध समोर येतात आणि वाटमारी करून निघून जातात. ज्ञानेश्वर महाराज पुढे म्हणतात, मृत्यूच्या नगरीत कामक्रोधांना मोठा मान आहे, कारण तेही मृत्यूप्रमाणेच जीविताचे मोठे वैरी आहेत. आणि या कामक्रोधांची देखभाल, त्यांचा व्यापार चालवणं हे कोण करतं? तर सुखाची आशा. आशा की आम्हाला नेहमी काय असतं? सुखाची आशा. आणि ह्या सुखाच्या शोधात आम्ही धडपडतोय. अगदी लहान असल्यापासून ते आत्तापर्यंत आम्ही का धडपडतोय? तर सुखाची आशा. म्हणजे मला हे मिळवायचंय, ते मिळवायचंय, ते मिळवायचंय. असं करत 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 आम्ही ह्या सुखाच्या आशेची भूक एवढी मोठी आहे की तिच्या एका घासाला सगळं विश्व दिलं तरी पुरत नाही, अशी ही आशा आहे. आणि ह्या आशेमुळं या कामक्रोधांची देखभाल खूप चांगल्या प्रकारे होते असंही संत म्हणतात. आणि ह्या आशेची धाकटी बहीण कोण आहे? तर तिचं नाव आहे भ्रांती. आणि ही भ्रांती छोटी आहे, आशा ही मोठी आहे. आणि ती छोटी असल्यामुळं, भ्रांती ही छोटी असल्यामुळं ती काय करते? बाळ लीला करत असते. लहान मूल बघा, काहीही सापडले की काय करतं? पटकन पकडतं आणि मुठी वळतं. तशी ही भ्रांती सृष्टीची 14ही भुवनं सहज मुठीत कवळते. तसंच जेव्हा ती भातुकली खेळते त्यात सहज कौतुकाने गमतीने मजेने त्रैलोक्याचं भातुक खाते. भ्रांती म्हणजे नेमकं काय? तर सांसारिक उपभोग हेच जीवनाचं परम उद्दिष्ट आहे आणि तो संसार आपला म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाचा आहे हे वाटणं हीच भ्रांती आहे. म्हणजे आमचं उद्देश जीवनाचा काय आहे? तर हे संसारातले सगळे उपभोग घेणं हाच आमच्या जीवनाचा उद्देश आहे हे वाटणं म्हणजे भ्रांती आहे. आता या भ्रांतीला सांभाळणारी एक दासी आहे. तिचं नाव काय आहे बरं? तर तिचं नाव आहे तृष्णा. या कामक्रोधाच्या परिवाराचे सगळे सोयरे सुद्धा आहेत. म्हणजे कामक्रोधामध्ये बघा तुम्ही किती मोठं कुटुंब आहे. कामक्रोधाचे वडील कोण आहेत? रजोगुण. काका कोण आहेत? तमोगुण. त्या कामक्रोधांची देखभाल कोण करतंय? ही आशा, सुखाची आशा. आशेची धाकटी बहीण कोण आहे? भ्रांती. आणि भ्रांतीला सांभाळणारी दासी कोण? तृष्णा. या कामक्रोध परिवाराचे सगळे सोयरे पण आहेत, स्नेही आहेत. आता बघा, मोह हा यांचा सगळ्या सोयरी आहे किंवा स्नेही आहे. मोह. अहंकार हा सुद्धा स्नेही आहे. हा अहंकार यांच्याशी सतत देवघेव करत असतो. हे कामक्रोध इतरांना मदत करतात. बघा, दंभ हा सुद्धा स्नेही आहे यांचा. आणि कसं मदत करतात? दंभाला हे सतत मदत करत असतात. कामक्रोधांनी या दंभाचं बस्तान हे खूप चांगल्या पद्धतीने बसवलं. कसं बसवलं? तर माऊलीच म्हणतात, जेणे सत्याचा भोकसा काढिला, असत्य तृणकुटा भरिला, तो दंभू रुढविला जगी इही. जेणे सत्याचा भोकसा काढिला म्हणजे पक्षी डोळ्यासमोर आणा. तो पक्षी मारला, त्याचं पोट फाडलं आणि त्याला भोकसा काढतात. म्हणजे पोटातली आतडी वगैरे काढून त्या पक्ष्याच्या पोटामध्ये तृणाचा पेंढा भरतात आणि मग तो पक्षी अगदी जिवंत असल्यासारखा दिसतो. तसं जिवंत सत्याचा भोकसा काढून त्यात असत्याचा पेंढा भरल्यावर जो जिवंत सत्यासारखाच दिसतो त्याला दंभ असं म्हणतात. जेणे सत्याचा भोकसा काढिला, असत्य तृणकुटा भरिला, तो दंभू रुढविला जगी इही. तर हे असे स्नेही आहेत कामक्रोधाचे. मोह, अहंकार, दंभ हे सगळे स्नेही आहेत. आणि यांनी जीवाचे
खरे जे जिवलक आहेत, विवेक, शांती, वैराग्य आणि हे जे आपण दैवी गुण जे बघितले, ते दैवी गुण हे लांब 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 जातात. कारण हे जेव्हा आसुरी संपत्ती जवळ येते तेव्हा हे दैवी गुण हे मागं पडायला लागतात. आपल्याला विष्णूंनी मोहिनीचं रूप घेतलं ही गोष्ट माहिती आहे. म्हणजे देवांना अमृत वाढण्याचा प्रसंग, आणि यामध्ये श्री विष्णू हे मोहिनीचं रूप घेऊन दैत्यांना सुरा पाजतात आणि त्यांना भुलवत ठेवतात आणि देवांच्या पंगतीला मात्र अमृत वाढत असतात. कारण जर दैत्यांनी जर अमृत पिलं तर ते काय होईल, अमर होतील आणि ते मासतील आणि सगळ्याच विश्वाचा नाश होईल. हे माहिती असल्यामुळं श्री विष्णूंनी काय केलं, मोहिनीचे रूप घेतलं. देवांच्या पंक्तीला अमृत वाढतायत आणि दैत्यांना मात्र सुरा पाजतायत. दैत्य त्या मोहिनीच्या रूपाला भुललेले आहेत. अशा वेळी राहूच्या ही गोष्ट लक्षात येते की हे असं कपट चाललेलं आहे श्री विष्णूंचं, आणि तो काय करतो तर देवांचं स्वरूप घेतो आणि कपटाने देवांच्या पंगतीत जाऊन बसतो की मला पण अमृत मिळावं. त्यामुळे कुणाला ओळखू येत नाही. आणि अशा वेळी त्याचं रूप त्यांनी देवांसारखंच घेतलेलं असतं. चंद्राला हे राहूचं कपट लक्षात येतं आणि तो विष्णूंना खून करतो. आता बघा, विष्णूंनी त्याला अमृत दिलेलं आहे, त्याचं रूप लक्षात आलं नाही आणि त्यामुळे विष्णूंनी अमृत दिलेलं आहे. पण चंद्राला लक्षात आलं, त्यांनी कपट ओळखलं राहूचं आणि त्यांनी विष्णूंना खून केली आणि राहूच्या मुखातलं अमृत गळ्याच्या खाली उतरायच्या आत झटकन विष्णूंनी सुदर्शन चक्राने त्याचं मस्तक छेदलेलं आहे. आता ही कथा काय सांगते तर दैत्यांनी देवाचं रूप घेण्याच्या या कथेतून हेच लक्षात घ्यायचं की कामना ही दिव्य गुणांचं रूप घेऊन येऊ शकेल. कामना ही दिव्य गुणांचं रूप घेऊन सुद्धा येऊ शकते. म्हणजे प्रसिद्धी, मोठेपणा ही देवांचं रूप घेऊन येऊ शकते. इतकंच काय तर अगदी ज्ञानेश्वरी प्रवचनाचंही, स्वाध्यायाचंही रूप घेऊन येऊ शकते. आणि त्या चांगल्या दिसणाऱ्या देवरूपाच्या मागे, त्या सद्गुणांच्या मागे कामनेचा आसुरी चेहरा तर नाही ना, यावर लक्ष ठेवायला हवं. म्हणजे थोडक्यात एखादी व्यक्ती कीर्तन करत असेल. आता हे कीर्तन करताना भाव काय हवाय? मी मोठं होणं हा भाव नसावा, तर मी भगवंताचं कीर्तन करत आहोत, मी भगवंतासाठी कीर्तन करत आहे, नवे नवे भगवंतच माझ्या मुखातून बोलत आहे, हा जर भाव असेल तर ती कीर्तन भक्ती होईल. पण मी मोठं व्हायला पाहिजे, माझं लक्ष मला मिळणाऱ्या बिदागीकडे असेल तर ती कीर्तन भक्ती न होता तो सुद्धा सद्गुणाच्या मागे कामनेचा आसुरी चेहरा असू शकतो, हे लक्षात ठेवायला हवं. आणि मग या कथेमध्ये जसं राहू सारखं हे काम क्रोध हे वसती ज्ञानाचे एकाहारी, म्हणजे ज्ञानाच्या पंक्तीला बसतात. आपल्याला काय वाटतं की आम्ही कीर्तन करतोय, आम्ही प्रवचन करतोय, पण मनामध्ये हेतू काय आहे की मी मोठे व्हावी, मला पैसे मिळावेत, हा हेतू जर असेल तर काय होईल, राहू ज्ञानाच्या पंक्तीला बसला असा होईल. आणि म्हणून हा जरी दैवी गुण भासत असेल, खूप बारकावा इथं माऊलीने सांगितलेला आहे की हा जरी दैवी गुणांसारखं वाटत असेल तरी तिथं तुमचा हेतू हा शुद्ध नाही. आणि मग तिथं काय होईल, तिथं अधपतनच होणार आहे, प्रलयच होणार आहे. जरी तुम्ही कीर्तन करत असाल, प्रवचन करत असाल, अगदी भले स्वाध्यायही करत असाल, पण तिथं जर हेतू शुद्ध नसेल तर तिथं हे अधपतनच होणार आहे. आणि म्हणून हे जे काम क्रोध हे जे विकार आहेत, ह्या विकारांच्या आहारी न जाता फक्त एकच शुद्ध हेतू असला पाहिजे की ज्ञान योग व्यवस्थिती. असा जर हेतू असेल तर निश्चित आपली प्रगती होऊ शकेल. आणि जर तो हेतू नसेल तर मात्र काय होईल की काम क्रोध हे असे उद्योग करतील की अशी अवस्था होईल की त्यांना आप्त म्हणून घरात घेतलं, अगदी आत स्वतःच्या शेजारची जागा दिली आणि आता ते राज्य करत आहेत. म्हणजे हे काम क्रोध हे जे विकार आहेत हे कधी आपला ताबा घेतील हे सांगता येत नाही. आणि मग अशी अवस्था होते की असुनी खास मालक घरचा म्हणती चोर त्याला, ही अवस्था होऊ शकते. आणि म्हणून या आतल्या वैरांना ओळखा
हे आतले वैरीच आहेत. काम, क्रोध, मोह, मद, मत्सर या वैऱ्यांना ओळखणं गरजेचं आहे आणि त्यांना बाहेर काढणं हे गरजेचं आहे. आणि म्हणून इथं भगवंत काय म्हणतायत की आसुरी संपत्ती ही बंधनालाच कारणीभूत होते. आणि दैवी संपत्ती काय होते, तर दैवी संपत्ती ही माणसामधील राक्षस नाहीसा करून प्रथम त्याला माणूस बनवते. चारित्र्य संपन्न, आचार विचार उच्चाराने शुद्ध, विवेक, वैराग्य, श्रद्धा, सेवा, भक्ती, त्याग यासारख्या श्रेष्ठ गुणांचा उत्कर्ष करण्यासाठी ही दैवी संपत्ती साधन होते. आणि शेवटी मायातीत असलेल्या ब्रह्मस्वरूपाच्या प्राप्तीसाठी मुख्य साधन होते. जीवाला तृप्त पूर्ण करते आणि त्याचवेळी मनुष्य हा देवत्वाला पोचतो. म्हणजेच मनुष्यापासून ते देवत्वापर्यंत नेऊन जीवन कृतार्थ करण्यास साधन काय आहे, तर दैवी गुणसंपत्ती. आता याप्रमाणे दैवी गुणसंपत्ती आणि आसुरी संपत्तीचं कार्य श्रवण केल्यानंतर हे सगळं भगवंत अर्जुनाला सांगतायत. मग अर्जुनाच्या मनामध्ये अशी शंका निर्माण होईल की तो स्वतः कसा आहे, त्याच्याकडे दैवी गुणसंपत्ती आहे की आसुरी संपत्ती आहे. कारण अर्जुन हा अतिशय सावध आहे. म्हणजे भगवंत जे जे काही सांगतायत ते अतिशय सावध चित्ताने तो ऐकतोय. आणि त्यामुळं अर्जुनाच्या मनामध्ये ही शंका निर्माण होईल की मी कसा आहे. आणि ही अर्जुनाची संभाव्य शंका लक्षात घेऊन भगवंत अर्जुनाला निश्चयपूर्वक सांगतात की हे अर्जुना, तू काळजी करू नकोस, निश्चितपणे तू दैवी गुणसंपत्ती घेऊनच जन्माला आलेला आहेस. अर्जुन हा सुमनु आहे, तो नामी आहे. नामी म्हणजे नामधारक. ती आपण मागं गोष्ट बघितलेली होती की नारद जेव्हा अर्जुनाच्या महालात येतात तेव्हा त्यांना कृष्ण कृष्ण असा आवाज ऐकू येतो आणि अर्जुन तर झोपलेला असतो. म्हणजे त्याच्या रोमारोमातून तो आवाज येत होता. इतका तो नामी आहे, नामधारक आहे. तो कसा आहे, तर तो सर्वांवर निरपेक्ष प्रेम करणार आहे अर्जुन. इतकं की स्वतःवर अन्याय करणाऱ्यांच्यावरही तो कृपा करणार आहे. आपल्या गुरुजनांच्या बद्दल अतीव आदर आणि पूज्य भाव जपणार आहे. तो कसा आहे, गुडाकेश आहे. अर्जुनाचं दुसरं नाव गुडाकेश आहे, म्हणजेच निद्रेचा स्वामी. म्हणजे देहाच्या निद्रेमध्ये सुद्धा तो मनाने सावध आहे आणि म्हणूनच त्याच्या रोमारोमातून कृष्ण कृष्ण हा ध्वनी येऊ शकतो, कारण तो गुडाकेश आहे. देहाने तो निद्रेत आहे पण मनाने मात्र तो सावध आहे. पराक्रमी आहे. तो कोणत्याही युद्धामध्ये कोणाकडूनही पराभूत झालेला नाहीये. पराक्रमी योद्धा आहे तो. अगदी शंकरांना सुद्धा त्याने हरवलेला आहे युद्धामध्ये. आणि असा हा अर्जुन हा निश्चितच दैवी गुणसंपत्ती असलेला आहे हे भगवंत त्याला सांगतात. कारण कसं आहे की शेवटी श्रीकृष्ण आणि अर्जुन हे नरनारायण आहेत. नरनारायणच हे रूप आहेत. म्हणजे अंतिम पातळीच्या धर्मधारणा दाखवणं हे भगवान श्रीकृष्णांचं काम आहे. आणि ज्या पातळीवरून ती अंतिम पातळी दिसू शकेल एवढ्या उंचीची पातळी गाठणं हे अर्जुनाचं काम आहे. त्यामुळे कृष्ण अर्जुन हे नरनारायणच आहेत. त्याची कथा अशी आहे की विष्णूंनी दक्षकन्यामूर्ती आणि धर्म ऋषी यांच्या जुळ्या रूपाने अवतार घेतलेला आहे. आणि हा भगवंताचा चौथा अवतार आहे. तपसाधनेचं महत्व दाखवण्यासाठी हा अवतार आहे. मग हे नरनारायण हे तप करत असताना इंद्राने काय केलं, तर मदनासह अप्सरांना पाठवली त्यांचं तप भंग करण्यासाठी. इकडं अप्सरा आल्या, मदन आल्या आणि त्यांनी खूप मोठी छान सृष्टी निर्माण केली. अप्सरांनी गायन नर्तन सुरू केलं. पण नरनारायण हे शांत राहिले, ध्यानस्थ राहिले. आणि जेव्हा ते जागृत अवस्थेत आले तेव्हा त्यांनी या अप्सरांचं अतिशय प्रेमाने स्वागत केलं. गायनाचं कौतुक केलं, नृत्याचं कौतुक केलं. आणि ह्या कौतुकामध्ये कुठेही अभिलाषा नव्हती. म्हणजे सौंदर्याचं कौतुक असणं आणि मोह किंवा अभिलाषा असणं ह्या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत हे त्यांनी दाखवून दिलं. आणि ह्या त्यांच्या वर्तनामुळं उलट अप्सरांच्याच मनामध्ये पवित्र भाव निर्माण झाला. आणि या अप्सरांचा ह्या नरनारायण यांनी यथोचित सत्कार करून त्यांची
पाठवणी केलेली आहे. आणि हेच नरनारायण जीवनाचं तत्वज्ञान देण्यासाठी, महत् कार्यासाठी कृष्ण आणि अर्जुन या स्वरूपामध्ये त्यांनी अवतार घेतलेला आहे. आणि एकाच दिव्य रथामध्ये बसून धर्मसंस्थापना या अवतार कार्यातला जीवनाचा महत्वाचा उद्देश हा त्यांनी पूर्ण केलेला आहे. आणि त्यामुळे भगवंत म्हणतात की तू काळजी करू नकोस अर्जुना, तू दैवी संपत्तीच घेऊन तू जन्माला आलेला आहेस. अर्जुन हा पंडूचा पुत्र आहे आणि त्यामुळं तो दैवी गुणसंपन्न आहे. त्याची धर्मावर नितांत श्रद्धा आहे, शास्त्रावर श्रद्धा आहे आणि धर्म आणि नीतीने आचरण करणारा आहे. आणि ह्या सगळ्या आतापर्यंतच्या श्लोकांमधून पुन्हा पुन्हा भगवंत आपल्याला हेच सांगतात की दैवी गुणसंपत्ती ह्याचं जर तुम्ही आचरण केलं, हे आपल्यामध्ये अंगीकारण्याचा प्रयत्न केला तर निश्चित तुम्ही मोक्षाप्रत वाटचाल करत आहात. मोक्ष म्हणजे काय तर मेल्यावर मिळणार तो मोक्ष नाही, तर निरतिशय आनंदस्य प्राप्ती म्हणजेच मोक्ष. आणि जर आसुरी गुण तुमच्यामध्ये असतील, काम, क्रोध, लोभ, मदमोह, मत्सर, तर त्यांचा त्याग करा, कारण हे आसुरी गुण हे बंधनालाच कारणीभूत आहेत. हे भगवंत पुन्हा पुन्हा सांगतायत. इथून पुढच्या काही श्लोकांमध्ये भगवंत आसुरी गुण आणि त्यांचं लक्षणं हे याबद्दलच पुन्हा पुढं अधिक स्पष्टीकरण करणार आहेत. तर आज आपण आता इथंच थांबूया. श्री कृष्णार्पणमस्तु. ओम जय भगवत गीते, जय भगवत गीते. हरिः कमल विहारिणी, हरिः कमल विहारिणी, सुंदर सुपुनीते. ओम जय भगवत गीते. कर्म सुमर्म प्रकाशिनी, कामासक्ति हरा, तत्वज्ञान विकाशिनी, तत्वज्ञान विकाशिनी, विद्या ब्रह्म परा. ओम जय भगवत गीते. निश्चल भक्ति विधायिनी, निर्मल मलहारी, शरण रहस्य प्रदायिनी, शरण रहस्य प्रदायिनी, सब विधि सुखकारी. ओम जय भगवत गीते. राग द्वेष विदारिणी, कारिणी मोद सदा, भव भय हारिणी तारिणी, भव भय हारिणी तारिणी, परमानंद प्रदा. ओम जय भगवत गीते. आसुर भाव विनाशिनी, नाशिनी तमरजनी, दैवी सद्गुणदायिनी, दैवी सद्गुणदायिनी, हरिरसिका सजनी. ओम जय भगवत गीते. समता त्याग सिखावनी, हरिमुख की बानी, सकल शास्त्र की स्वामिनी, सकल शास्त्र की स्वामिनी, श्रुतियों की रानी. ओम जय भगवत गीते. दया सुधा बरसावनी, मातु कृपा की जय. हरिपद प्रेम दान कर, हरिपद प्रेम दान कर, अपनो कर लीजे. ओम जय भगवत गीते. ओम जय भगवत गीते. हरिः कमल विहारिणी, हरिः कमल विहारिणी, सुंदर सुपुनीते. ओम जय भगवत गीते. ओम जय भगवत गीते. ओम जय भगवत गीते. श्री कृष्णार्पणमस्तु. छान. मी आता मापारी काकूंना विनंती करते की त्यांनी पसरदान म्हणावे. म्हणते. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मद द्यावे, बसाय दान हे.
जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिन्ही लोकी भजिजो आदी पुरखी अखंडित आणि यंत्रोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये होवावेजी जेथ म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. पंढरीनाथ महाराज की जय.